माध्यमांमध्ये सुद्धा खोट्या बातम्यांवरच चर्चा होते। प्रत्येक जण अख्ख्या तालुक्याचं टेन्शन घेतो, तो ती बंजाई आहे ना, डॉक्टर गावितजी बघा उमेदवार फायनल करी दिला, आपला अजून काही खरेदी नाही ना, आणि तुम्ही इतकी गर्दी करू नका। डॉक्टर गावितांनी उमेदवार जरी फायनल केले असले तरी सुद्धा डॉक्टर गावितांच्या मुलीने 2.5 वर्ष चालवली जिल्हा परिषद ही नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला आठवण राहील अशी आहे। मी आजही सांगतो, अख्खा जिल्हा निवडणूक होऊ द्या, प्रसंगी कोणाला बी अध्यक्ष करून टाकेल, पण गावित परिवाराचा अध्यक्ष इथं होऊ देणार नाही। कारण ज्यांनी टक्केवारीचा कलंक या जिल्हा परिषदेला लावला त्या लोकांकडनं लोकांनी अपेक्षा ठेवल्या नाही। आम्ही जिल्हा परिषद चालवले, तो रमेश काका बसला, त्याच्या घराची तसंच आहे, तो वकिलाला बसलेला आहे, चंदू भैया बसलाय। धुळे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आज मी नंदुरबारवाल्यांचा जेव्हा चंदू भैया अध्यक्ष होता उभा होता, पण आता तर मात्र फक्त आलेला सरपंच किंवा कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे त्याच्या तोंडाकडे बघितलं जात नाही। त्यांना खिसाकडे नसतं, खिसा त्यांना खिसा फुगेल से का नाही, माल लायना की नाही, आणि बस एक प्रकारे धंदा हे जिल्हा परिषदेमध्ये व्हायला लागला। जिल्हा परिषद पंचायत समितीची व्याख्या बदलून गेली। पहिले जनसेवेसाठी येणारे लोकप्रतिनिधी हे या संस्थेतून यायचे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा जिल्हा परिषदेचा सदस्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा। आता तसं चित्र राहिलं नाही। आता ठेकेदार करणारे ठेकेदारच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फेऱ्या मारतात। पर्यायाने बिचारा सरपंच बी त्याच्या गावाची कितीही रास्त मागणी असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जात नाही। भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याची सेवा करत असताना आपण आपल्या परीने, आता सगळं जग आपण सुधरवू शकत नाही, पण आपल्या परीने आपण सगळे जण प्रामाणिकपणे समाजाची आणि गरिबाची सेवा करण्याचं व्रत घेतलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही मीटिंग घेतली आहे। नगरपालिकेसाठी मी नंतर मीटिंग घेणार आहे। कोणतीही निवडणूक कोणती कोणाच्या बरोबरची राहील काही सांगता येत नाही। गावित साहेबांनी सांगून दिलं की नंदुरबारमध्ये युती होणार नाही, म्हणून आपण आपली तयारी करायची आहे। तरी सुद्धा या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे। पण आपला आत्मविश्वास आहे की जर कोणी सांगत असेल की इथे युती होणार नाही तरी सुद्धा लढाईची ताकद शिवसेनेमध्ये आहे हे दाखवून द्यायचं आहे। आजही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।